नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण PSI STI ASO 2020 याची तयारी करतो आहोत आणि त्याची टेस्ट सिरीज ज्यामधील टेस्ट 2 आहे आजची सब्जेक्ट वाईज आपण 7 टेस्ट घेणार आहोत आणि फायनल एक पूर्ण टेस्ट घेणार आहोत। मित्रांनो खूप मेहनत करून या ठिकाणी ही टेस्ट मी काढलेली आहे। चालू घडामोडीचे 50 प्रश्न या ठिकाणी आहे, मात्र त्याचं विश्लेषण सगळं जर पकडलं तर 200 मुद्दे असे आहेत मित्रांनो ज्याच्यातून यावर्षी पूर्व परीक्षेला जे काही 15 ते 17 पर्यंत प्रश्न येणार आहेत, किमान 12 ते 13 प्रश्न या लेक्चर मधून तुमचे कव्हर होणार आहेत याची मी तुम्हाला हमी देतो। इतका अभ्यासपूर्ण अशी ही टेस्ट मी काढलेली होती। ज्यांनी सोडविलेली आहे त्यांचे रिप्लाय मला आले, त्यावरूनही मला कळालं की चला आपल्या कष्टाचं चीज झालं। कारण की जे अत्यावश्यक मुद्दे आहेत ते सगळे मी त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, हे आधी लक्षात घ्या। या ठिकाणी मला अपेक्षित इतकंच आहे की तुम्ही एक वही आणि पेन घेऊन बसावा आणि पटापट माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत। दुसरा मुद्दा, जे सरळ सेवेवाले विद्यार्थी आहेत, आपले पोलीस भरतीवाले विद्यार्थी आहेत, त्यांनी असं समजू नका की हे MPSCचं आहे आणि आम्हाला याची काही गरज नाही। मित्रांनो चालू घडामोडी आहे, प्रत्येक परीक्षेला हे प्रश्न येऊ शकतात हे लक्षात घ्या। मागील जवळपास 12 ते 15 महिन्यांचा आढावा या प्रश्नपत्रिकेत मी घेतलेला आहे। तर बघा, कंबाईन PSI STI ASO पूर्व परीक्षेची जी आपली टेस्ट सिरीज आहे त्याच्यातील टेस्ट 2 आपली चालू घडामोडीची आहे। पहिली टेस्ट आपण अर्थशास्त्राची घेतलेली आहे, ती सुद्धा अत्यंत या ठिकाणी दर्जेदार होती असं तुम्हीच मला सांगितलेलं आहे। तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे की युनेस्कोने सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार जाहीर केलेले आहे, त्यात भारतातील कोणती वास्तू समाविष्ट नाही? ऑप्शन होते फ्लोरा फाउंटन मुंबई, राणी की वाव गुजरात, विक्रम साराभाई लायब्ररी अहमदाबाद आणि केनशीत एलियाहू सिनेगाग महाराष्ट्र। मित्रांनो इथे उत्तर जर तुम्ही बघितलं तर राणी की वाव जी आहे हे चुकीचं ऑप्शन या ठिकाणी होता। महाराष्ट्रामधील 4 वास्तूंना त्या ठिकाणी युनेस्कोने सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये फ्लोरा फाउंटन होती, विक्रम साराभाई लायब्ररी आहे, केनशीत एलियाहू सिनेगाग आहे आणि चौथी वास्तू त्या ठिकाणी होती ती म्हणजे आवर लेडी ऑफ ग्लोरिया नावाची जी ग्लोरिया चर्च आहे मुंबईचं, ते चौथं होतं। सर्वाधिक न्यूझीलंडच्या 16 वस्तूंना या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। तुम्हाला मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो, युनेस्कोचा लॉंग फॉर्म काय? कशासाठी कार्य करते ही संस्था? कुठे आहे हिचं मुख्यालय? कधी झाली स्थापना? माहीत असलं पाहिजे। ओके, तर पहिला प्रश्न होता या मुद्द्यावर। पुढचा प्रश्न, हाँगकाँग आंदोलन मित्रांनो गाजतं आहे, अत्यंत गाजणारी ही बाब आहे। प्रत्येकाने याच्यावरील संपादकीय वाचलेले असतील। आता ज्यांनी संपादकीय वाचलेले असतात, न्यूजपेपर चांगले वाचलेले असतात, त्यांना या बातम्यांचं महत्त्व कळतं आणि त्यांचे चालू घडामोडीचे प्रश्नही बरोबर येतात। वरच्यावर आपले मासिकं घ्यायचे आणि जे वाचत बसायचे फक्त तेवढ्याने जमणार नाहीये। हाँगकाँग आंदोलनाबाबत चुकीचे विधान निवडा। या ठिकाणी पहिलं विधान होतं चीनकडून प्रत्यार्पणाच्या कायद्यातील बदलाविरोधात छेडलेलं हे आंदोलन आहे, चीनच्या विरोधात आहे, पहिला मुद्दा। ओके, हाँगकाँग हा चीनचा विशेष प्रशासकीय विभाग आहे, जसे आपल्याकडे केंद्रशासित प्रदेश आहेत त्या पद्धतीचं थोडंसं पण आणखी वेगळं। 1 कंट्री 2 सिस्टीम्स ही जी काही धोरण होतं, हा जो फॉर्म्युला होता, याच्या अंतर्गत 1997 मध्ये हा देश चीनच्या आधिपत्याखाली गेला, तिसरा ऑप्शन। आणि चौथा होता चीन हा भांडवलशाही देश असून हाँगकाँगची अर्थव्यवस्था साम्यवादी आहे। मित्रांनो सरळ बघा, प्रश्न दिसायला मोठा होता, तुम्हाला आयोग असेच मोठे प्रश्न विचारतं, मुद्दाम तुम्हाला असेच प्रश्न विचारले जातात, तुमचा गोंधळ उडतो, आपण बऱ्याच वेळेस प्रश्न वाचण्याआधीच भांबावून जातो। त्याच्यासाठीच ही प्रॅक्टिस त्याच्यासाठीच आहे की फक्त प्रश्न एखादा दिसायला मोठा आहे किंवा त्याच्यात खूप सारे ऑप्शन्स आहेत म्हणून घाबरून जाऊ नका, आधी सगळे ऑप्शन्स व्यवस्थित वाचा, व्यवस्थित शांत डोक्याने वाचा, मग तुम्हाला कळतं अरे चीन हा भांडवलशाही नाहीच आहे, चीन हा साम्यवादी देश आहे, भांडवलशाही अमेरिका आहे। भारत कोणता देश आहे मित्रांनो? भारतामध्ये कोणती अर्थव्यवस्था आहे? तुम्हाला मी कालच्याच अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, जे बेसिक कन्सेप्टचे आपले जीकेचे लेक्चर चालू आहे। सांगा भारत हा कोणता देश आहे? भांडवलशाही असलेले आणखी कोणकोणते देश आहेत? साम्यवादी असलेले आणखी कोणकोणते देश आहेत? माहीत असलं पाहिजे। या ठिकाणी म्हटलं होतं हाँगकाँगची अर्थव्यवस्था ही साम्यवादी आहे। मित्रांनो हाँगकाँग हा भांडवलशाही लोकशाही देश आहे। आणि या सगळ्या प्रकरणाचं काय तर हाँगकाँग आंदोलनामध्ये
हे जे काही हाँगकाँग आहे याची स्वायत्तता काढून घेण्याचं कार्य चीनकडून चालू आहे, त्याच्या विरोधात जनता रस्त्यावर आलेली आहे. एवढं लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कारण की चीन आणि आपला सीमावाद सुद्धा चालू आहे मित्रांनो. बरोबर आहे. आता मागे अत्यंत महत्वाचं, भारताचे काही लष्करी जवान त्या ठिकाणी शहीद झाले. कोणत्या ठिकाणी घडली ती घटना मला सांगा. भारत चीन सीमावादासंदर्भात. पुढचा मुद्दा आहे, भारत चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे, ती कधी आखल्या गेली. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे मित्रांनो. पटपट उत्तर पाहिजे मला, पटपट उत्तर पाहिजे. शांत विद्यार्थी नकोत मला ऍक्टिव्ह पाहिजे, ऍक्टिव्ह. पटपट खाली कमेंट करणारे मित्र पाहिजेत. या बाबी माहीत असल्या पाहिजे. चीनचे राष्ट्राध्यक्ष माहीतच असले पाहिजेत तुम्हाला. चीनच्या विरोधात आपण ते सायबर युद्ध जे आहे ते छेडण्यासाठी थोडक्यात, किंवा चीन जे आपल्यावर काही दबाव टाकतंय त्याच्यासाठी चीनचे काही ऍप्लिकेशन्स आपण त्या ठिकाणी आपल्या भारतातून हद्दपार करण्याचं ठरवलेलं आहे. किती ऍप्लिकेशन्स आहेत, त्यामध्ये महत्वाचे कोणते ऍप्लिकेशन्स आहेत ज्यांच्यावर आपण बंदी आणलेली आहे. चायनीज ऍप्स माहीत असलं पाहिजे. पटपट कमेंट करा. या बेसिक गोष्टी आहेत हा. आणि हे आगामी परीक्षांमधले येणारे प्रश्न आहेत प्रत्येक परीक्षेसाठी. पुढे मॅन बुकर पुरस्कार, अचूक पर्याय निवडा. मॅन बुकर तुम्हाला माहित असेल, याच्या आधी अनेक वेळा विचारला गेला आणि त्याच्यामुळे याच्यावर मी 2018-19 सगळे पुरस्कार एकत्रित एका प्रश्नामध्ये घुसवलेले होते. पहिलं विधान होतं 2018चा पुरस्कार ॲना बर्न्स या उत्तर आयर्लंडच्या लेखिकेला मिल्कमनसाठी मिळाला. दुसरं 2019चा पुरस्कार मार्गरेट ॲटवूड व बर्नार्डिन इव्हारिस्टोंना विभागून दिला गेला. तिसरं होतं अनुक्रमे द टेस्टमेंट व गर्ल वुमन आदर या कादंबऱ्यांना 2019चा पुरस्कार मिळाला. चौथं होतं मार्गारेट या पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अशा महिला आहेत ज्या कृष्णवर्णीय आहेत. विशेष म्हणजे त्या ब्रिटनमधील सुद्धा पहिल्या कृष्णवर्णीय आहेत. हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर 4 ऑप्शन आहेत. थोडंसं मुद्दाम स्पीडने घेतो आहे, कारण की बरेच जण म्हणतात पुन्हा तुम्ही स्लो शिकवतात, तुमच्यामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी आहेत. तर बघा 3चं उत्तर या ठिकाणी जर बघितलं तर ते 1 नंबरचं होतं. खाली पर्याय होत्या, म्हणजे वरती चितकं वाचलं आणि आपलं चाललंय गोल करायला असं करू नका. पर्याय 1 2 3 1 2 वरील सर्व 1 2 3 या ठिकाणी तुम्हाला 1 2 3 बरोबर आहे. चौथं का चुकीचं. 1 2 3 बरोबर म्हणजे पहिलं 2018चा ॲना बर्न्स यांना आहे मित्रांनो, अनेक परीक्षांनी येऊन गेलेला प्रश्न, मिल्कमन तोंडपाठच असलं पाहिजे. दुसरा 2019चा पुरस्कार मार्गारेट ॲटवूड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो आहे. हे आता तोंडपाठ करून ठेवा. हा प्रश्न तुम्ही माझी टेस्ट दिली ना, प्रश्न तोंडपाठच झाला पाहिजे. तो जर रिपीट झाला आणि तो जर तुमचा चुकला तर तुम्ही महाचूक केली. अनुक्रमे मार्गारेट ॲटवूड यांचं द टेस्टामेंट आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो यांचं गर्ल वुमन आणि अदर या कादंबऱ्यांना 2019चा पुरस्कार आहे. ओके, ते लक्षात राहू द्या. आणि पुढचं होतं मार्गारेट. मित्रांनो इथे मार्गारेट नाहीये, इथे बर्नार्डिन आहेत. काय बर्नार्डिन आहेत. मार्गारेट ॲटवूड जे आहेत ना, यांचं वैशिष्ट्य वेगळे. या सर्वात वयोवृद्ध आहेत हा पुरस्कार मिळवलेला, आणि सगळ्यात महत्वाचं यांना दुसऱ्यांदा भेटला हा पुरस्कार. म्हणून या पुरस्काराचं महत्व फार वाढतं. मला हा प्रश्न त्याच्यामुळे फार महत्वाचा वाटतो. आणि संयुक्तपणे विभागून दिला जात नाही, मात्र अपवाद आहे. या ठिकाणी नियम बदलवला गेला आणि विभागून दिला गेला हा पुरस्कार. लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने या बाबी लक्षात ठेवा. इथे जे आहे, इथे हे जे मार्गारेट आहे याऐवजी ते इव्हारिस्टो हे नाव पाहिजे होतं. बर्नार्डिन इव्हारिस्टो या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. ब्रिटनमधल्याही पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत, जगातीलही पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत ज्यांनी हा पुरस्कार जिंकला. मित्रांनो लक्षात येतंय. लिहून घ्या. वही पेन जवळ राहू द्या. पटपट खाली उत्तर देत चला. पुढे 2019 मध्ये जीआय टॅग प्राप्त झालेल्या उत्पादनात कशाचा समावेश होणार नाही. बघा जीआय टॅग तुम्हाला माहित आहे, याचं महत्व काय आहे जीआय टॅगचं. याच्यामध्ये मसयूर गूळ होता, त्याच्यानंतर इरोद हळद होती, त्याच्यानंतर पुढे शिरशी सुपारी होती, आणि चौथं मी दिलं होतं चहा. मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर चहा हे चुकीचं आहे, कारण की दार्जिलिंगचा चहा आहे तो एकदम म्हणजे सुरुवातीचं पेटंट आहे ते जीआय टॅगचं. हे लक्षात घ्या. जीआय टॅग कोणाला भेटतो हेही मला सांगा. जीआय टॅग भेटणं म्हणजे काय? एखादं उत्पादन एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये जर अत्यंत चांगलं येत असेल, त्याच्यासारखी वेगळी क्वालिटी दुसरी कोणाची नसेल, तर त्याला जीआय टॅग. जीआय म्हणजे काय मला ती सांगा. जीआयचा लॉंग फॉर्म माहित असला पाहिजे. माझ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तरी तोंडपाठच असलं पाहिजे. कंबाईनच्या विद्यार्थ्यांना जीआयचा लॉंग फॉर्म जीआय. मग माशियूर गुळ जो आहे तो केरळमधला आहे, ती लक्षात ठेवा. इरोड हळद जी आहे ती तामिळनाडूची आहे, आणि शिरशी सुपारी ही कर्नाटकची आहे. मित्रांनो कर्नाटकमध्ये आणखी कोणतं उत्पादन आहे जे प्रसिद्ध आहे बरं, माहित आहे? हळदीसाठी महाराष्ट्रातले प्रसिद्ध 2 जिल्हे मला सांगा. हळदीसाठी प्रसिद्ध महाराष्ट्रातले 2 जिल्हे मला सांगायचे आहे. आलेच पाहिजे, तोंडपाठच पाहिजे.
पुढे आपण जातो आहोत प्रश्न नंबर 5 कडे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अचूक नसलेला पर्याय निवडा. मित्रांनो, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अत्यंत गाजलेला मुद्दा 2019 मधील. ओके, या योजनेची सुरुवात पंतप्रधानांनी गुजरातमधील वसराल येथून केली. दुसरं होतं संघटित व असंघटित व संघटित क्षेत्रातील 18 ते 40 वयोगटातील कामगार या योजनेसाठी पात्र आहेत. तिसरं होतं यात प्रत्येक ग्राहकाला 60 वर्षानंतर किमान 3,000 रुपये निश्चित पेन्शन प्राप्त होईल. आणि चौथं ऑप्शन होतं या योजनेसाठी लाभार्थी व केंद्र सरकार यांचे योगदान 50-50 असे आहे. मित्रांनो, उत्तर याचं म्हणजे बघा, प्रश्न जरी मोठा वाटत असला त्याचे ऑप्शन जरी मोठे वाटत असले तरी उत्तर सोपं होतं. पहिलं म्हणजे सुरुवात पंतप्रधानांनी केली आहे गुजरातमध्ये वसराल या ठिकाणी. दुसरं असंघटित आणि संघटित, इथे घोळ झाला. इथे संघटित क्षेत्रातल्यांना कशाला दिले मित्रांनो? असंघटित, फक्त असंघटित पाहिजे होतं, त्यामुळे विधान 2 चुकतं. 18 ते 40 बरोबर आहे. प्रत्येक ग्राहकाला 60 वर्षानंतर किमान 3,000 रुपये मिळणार आहेत आणि केंद्र राज्य 50-50 खर्च करत आहे, हे लक्षात ठेवा. बघा, एका प्रश्नामध्ये 4 मुद्दे तुमचे क्लिअर होत आहेत. पुढे लेटेस्टचं जे रामसर परिषद आहे मित्रांनो, रामसर परिषद अत्यंत गाजत आहेत सध्या, कारण की पर्यावरण हा एक संवेदनशील विषय झाला आहे. त्याच्यामध्ये 27वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या प्रदेशाला घोषित केलेले आहे, हा प्रश्न या ठिकाणी आहे. मग त्यामध्ये नल सरोवर गुजरात, लोकटक तलाव मणिपूर, भोज पाणथळ प्रदेश MP आणि चौथं होतं सुंदरबन पाणथळ प्रदेश. तर या ठिकाणी उत्तर आहे सुंदरबन पाणथळ प्रदेश. मित्रांनो, रामसर परिषदेने महाराष्ट्रातील एका स्थळाला लेटेस्टमध्ये हा दर्जा दिला आहे. बघा, रामस्थळ स्थळ तोंडपाठच असलं पाहिजे. मला उत्तर दे खाली, कोणतं स्थळ आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, काय नाव आहे त्याचं. ओके, कारण तो प्रश्न सुद्धा महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. सुंदरबन मित्रांनो, देशातील सर्वात मोठा पाणथळ प्रदेश म्हणून आता सुंदरबनला आपण ओळखणार आहोत. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, हे तुम्हाला माहित आहे. कोणत्या राज्यात आहे सांगा बरं, एकदम नवीन विद्यार्थ्यांसाठी विचारतोय. 4,23,000 एवढं हेक्टर क्षेत्र याचं आहे, हे लक्षात असू द्या. पुढे आपण जातो आहोत. स्वयंनियंत्रित पिनाका रॉकेट प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली? बघा, पिनाका रॉकेट प्रणालीवर विचारतो आहे मी तुम्हाला प्रश्न. इस्रो आणि डीआरडीओ दोन्हीपैकी एकही संस्था नाही, तर विकसित केली आहे DRDOने. मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. DRDOचा लॉंग फॉर्म, DRDOची स्थापना, DRDOचे अध्यक्ष माहीत असले पाहिजे. इस्रोचा लॉंग फॉर्म, इस्रोची स्थापना, इस्रोचे सध्याचे अध्यक्ष माहीतच असले पाहिजे. इस्रोचं मुख्यालय माहीत असलं पाहिजे. दररोजच्या न्यूजपेपरला येते आहे इस्रो. माहीत आहे का आम्हाला? माहीत असलं पाहिजे. उत्तर या ठिकाणी DRDO आहे. DRDOचं पुणे आणि हैदराबाद येथील ज्या संस्था आहे त्यांनी याची त्या ठिकाणी विकास केला आहे. पिनाका, याला पिनाका रॉकेट मार्क 2 असं म्हटलं गेलं. आणि याच्यात काय आहे, या क्षेपणास्त्रावर दिशादर्शन, मार्गदर्शन आणि नियंत्रण यंत्रणा आहे. 40 किमीची कक्षा याची आहे, हेही माहिती असलं पाहिजे. मुद्दे पटपट नोटिंग करत चला, जेवढे येत आहेत तेवढी उत्तर देत चला. पुढे PM किसान योजना. विधान विचारात घ्या, योग्य पर्याय निवडा. पहिलं होतं लघु सीमांत शेतकऱ्यांना खात्रीशीर अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू केली. लघु आणि सीमांत शेतकरी म्हणतोय. दुसरं, PM मोदींनीचा शुभारंभ महाराष्ट्रातील नंदुरबार इथून केला. तिसरं, या योजनेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असंही म्हटलं जातं आणि याच्यासाठीचं पोर्टल आहे HTTPS राहिली पुढे pmkisan.nic.in. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 8 नंबरचा हा प्रश्न होता. उत्तर 2 नंबरचं होतं, म्हणजे 1, 2, 1, 3, 4, म्हणजे 2 नंबरचं चुकीचं होतं. 2 नंबरचं काय आहे चुकीचं, तर शुभारंभ महाराष्ट्रातील नंदुरबार. मित्रांनो, हे अत्यंत जुनं आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार इथून एका मोठ्या योजनेचा आधी 2-4 वर्षापूर्वी शुभारंभ केला गेलेला होता. ती योजना कोणती? तिथील पहिली महिला जी गाजली होती की त्या पहिल्या महिलेला त्या योजनेचा लाभ भेटला, ती योजना कोणती? उत्तर तुमच्याकडून पाहिजे. मात्र PM किसानच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचे, लघु आणि सीमांत शेतकरी यांना अर्थसहाय्य भेटणार आहे. या योजनेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हटलेला आहे आणि pmkisan.nic.in हे पोर्टलही लक्षात राहू द्या. पुढे नवी दिल्ली, जी दिल्ली विधानसभा निवडणूक आहे 2020, गाजलेली निवडणूक, याच्या बाबतीत तुम्हाला माहित असलं पाहिजे, कारण की निवडणुकांवर सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. चुकीचा पर्याय निवडायचा होता. पहिलं म्हणजे आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या, बहुमत मिळवलं. अरविंद केजरीवाल यांना दुसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ यांनी घेतली. आणि दुसऱ्या क्रमांकावरील भाजपने 8 जागा जिंकल्या. चौथं, आपने यापूर्वीच्या निवडणुकीत 67 जागा जिंकल्या होत्या. 9 नंबरचं उत्तर आहे दुसरं चुकीचं, कारण की अरविंद केजरीवाल हे दुसऱ्यांदा नव्हे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहे आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असलं पाहिजे असं मला अपेक्षित आहे. ओके, आणि या बाबी तर तुम्हाला आता तोंडपाठच असले पाहिजे. आता 62 जिंकल्या, आधी 67 होत्या, भाजपने 8 जिंकल्या. सहज आहे, अत्यंत चर्चित, देशाची राजधानी आहे. मित्रांनो, अपेक्षितच आहे प्रत्येकाला हे माहीत असणं.
पुढे प्रश्न अत्यंत महत्वाचे, एकही 50 प्रश्नामधला एकही प्रश्न जर बिनकामाचा असेल ना तर मला म्हणायचं प्रत्येक प्रश्न या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. मग मला सांगा 2019 मध्ये आणखी कोणकोणत्या राज्याच्या निवडणुका झाल्या आणि त्यांचे मुख्यमंत्री कोण? महत्वाचं आहे सांगता आलं पाहिजे. पुढे बीसीसीआयचे 2018-19 वार्षिक पुरस्कार 2020 मध्ये प्रदान झाले. जोड्या लावायचे होते. सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार, के. श्रीकांत, पॉली उमरीगर सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, जसप्रीत बुमराह सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू, स्मृती मंदाना लाला अमरनाथ पुरस्कार, शिवम दुबे रणजीमधील. मित्रांनो स्पीडमध्ये घेतोय कारण की 50 प्रश्न आहेत. असं हळूहळू चाललं ना आपलं 4 तास लागतील, त्याच्यामुळे थोडासा स्पीड कव्हर करा. ज्यांचं वाचन आहे त्यांना या स्पीडचा काही प्रॉब्लेम नाही. ज्यांचं वाचन नाहीये त्यांना वाटेल अरे मला काही कळत नाहीये, मात्र मला वाचणारे पाहिजे. बघा या ठिकाणी 10 नंबर, 10चं उत्तर जर बघितलं 1 नंबर जे आहे, म्हणजे या ठिकाणी खाली ऑप्शन होते, खाली पुन्हा ऑप्शन होते, 3 चूक म्हटलेलं आहे. काय 3? सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू स्मृती मंदाना ही चूक आहे. मग आपण विचार करू सी.के. नायडू कोणाला भेटला? के. श्रीकांत यांना. पॉली उमरीगर जसप्रीत बुमराह, कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेतले मित्रांनो जसप्रीत बुमराहने. ओके, पुढचं या ठिकाणी सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू जे आहेत त्या स्मृती मंदाना नव्हत्या तर पूनम यादव या होत्या. स्मृती मंदाना यांना सर्वोत्कृष्ट धावा केल्याबद्दलचा पुरस्कार भेटलेला आहे वनडेमध्ये, ते लक्षात ठेवा. पुढे जर बघितलं तुम्ही तर कसोटीत सर्वाधिक धावा या चेतेश्वर पुजारीने केल्या होत्या, त्यांना दिलीप सरदेसाई पुरस्कार भेटला, तेही माहीत असलं पाहिजे. लाला अमरनाथ पुरस्कार हा शिवम दुबे रणजीमधील एक सर्वोत्कृष्ट प्रदर्शन म्हणून त्यांना भेटलेला आहे. महत्वाचा मुद्दा आहे, क्रिकेटवर जास्त प्रश्न येत नाही, मात्र एखादा IPL किंवा अशा पुरस्कारांसंदर्भातला येऊ शकतो म्हणून मुद्दाम टाकलाय. पुढे जागतिक वारसा स्थळांबाबत चुकीचे विधान निवडा. मित्रांनो जागतिक वारसा स्थळावर आलो आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यातील 5 सांस्कृतिक व 1 नैसर्गिक आहे. इथे 4 यायला पाहिजे होतं. पुढे भारताचे गुलाबी शहर म्हणून ओळख असणारे जयपूरला 2020ला हा दर्जा मिळालेला आहे, गुलाबी शहर असा नवीन. भारतात एकूण 40 वारसा स्थळे आहेत आणि 4 चित्तोडगडचा किल्ला असेल, कुंभलगड, जैसलमेर, रणथंबोर यांना यापूर्वीच हा दर्जा मिळालेला आहे. मित्रांनो चुकीचं होतं, भारतामध्ये एकूण 40 वारसा स्थळे आहेत. काही जण इथे पहिल्याला सुद्धा चुकीचं करू शकतात. 2ही विधानं खरं म्हणजे चुकीचे आहेत, मात्र मला अपेक्षित उत्तर 3 होतं, कारण की वारसा स्थळे हे 37 आहेत, त्याच्यामध्ये 30 सांस्कृतिक आणि 7 नैसर्गिक. हे लक्षात ठेवा, हे नोटिंग करून ठेवा. आणि मग हे जयपूर संदर्भात, राजस्थान संदर्भात गुलाबी शहर हे नवीन ज्याला दर्जा भेटलाय आणि राजस्थानमधील इतर काही स्थळांचा उल्लेख मुद्दाम केला होता कारण की ते चर्चेत आलेले आहेत त्याच्यामुळे. पुढे जागतिक शाश्वत विकास परिषद 2020 ही दिल्लीत पार पडली, याबाबतची विधानं. पहिलं म्हणजे टेरी या संस्थेने आयोजित केली होती. दुसरं मध्यवर्ती संकल्पना 2030च्या लक्ष्यपूर्तीच्या दिशेने दशकाची गणना ही होती. तिसरं ही विकसनशील जगातील घडामोडी संदर्भात एकमेव शिखर परिषद आहे. आणि चौथं टेरी म्हणजे द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट होय. पर्याय खाली होते 1, 2, 3 योग्य, 2, 3 योग्य, 1, 2, 3 योग्य आणि वरील सर्व योग्य. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 12 नंबरचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी वरील सर्व योग्य. बघा इथे मुद्दाम हा घोळ घातला होता मी, 1, 2, 3 योग्य, 1, 2, 3 योग्य. काही जणांना वाटतं अरे चुकीचं टाकलेलं असेल, पण तुमचं ऑप्शन जर सरळ निघतोय वरील सर्व योग्य, तर इकडे तुम्ही लक्ष देऊच नका, सरळ आहे. ओके, मग काय आहे आपण त्याची चर्चा करू. टेरी आयोजित केलं होतं, लक्षात ठेवा. हे महत्वाचं संमेलन आहे, महत्वाची परिषद आहे. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अत्यंत महत्वाची कन्सेप्ट आहे 21व्या शतकातील अत्यंत महत्वाची कन्सेप्ट. त्याच्या संदर्भातली परिषद दिल्लीत भारतात पार पडते, हे विशेष महत्वाचं आहे कारण की ती भारतात झाल्यामुळे तिचं महत्व फार मोठं आहे आपल्यासाठी. टेरी ही संस्था आहे, मध्यवर्ती संकल्पना तुम्हाला माहिती असली पाहिजे. 2030चं आपलं टार्गेट आहेच आहे. ओके, विकसनशील देश, विकसनशील जग म्हणतोय मी, अख्खं जग नाही म्हणते, विकसनशील म्हणतोय आहे. ओके, आणि पुढे टेरीचा लॉंग फॉर्मही माहिती असला पाहिजे कारण एवढी महत्वाची संस्था आहे, तिच्यावर चर्चा झाली पाहिजे. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट तिला आपण म्हटलेलो आहे. ओके, पुढे आपण जातो आहोत. 2020 मध्ये चर्चित पॉलिक्रॅक तंत्रज्ञान याबाबत कोणती मते बरोबर वाटतात. पॉलिक्रॅक तंत्रज्ञान बरेच जणांनी वाचलेलं असेल, बरेच जणांना माहीत नसेल कदाचित. ओके, या ठिकाणी 13 नंबरचा हा प्रश्न आहे. पहिलं ऑप्शन होतं या प्रकल्पाची उभारणी ही रेल्वे कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती या तत्वावर आहे. दुसरं भारतीय रेल्वेद्वारे हा पहिला प्रकल्प आहे जो ओडिशा राज्यात सुरू झाला. ओडिशामध्ये हा देशातील 4था आणि शासकीय यंत्रणेचा पहिला प्रकल्प आहे. याची क्षमता रोज 5000 किलोग्रॅम कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. खाली विविध पर्याय होते आणि पर्याय होतं वरील 1, 2, 3 बरोबर. काय
1 2 3 बरोबर, कारण की हे जे आहे रोजची क्षमता त्याची फक्त 500 किलोग्रॅम आहे, म्हणजे 5 क्विंटल आपण ज्याला म्हणूया तेवढी आर्द्रतेला सामावून घेणारे हे तंत्रज्ञान आहे. चौथं जे होतं ते चुकीचं होतं, म्हणून वरील 1 2 3 बरोबर. ओके, पुढे आपण जातो आहोत. बेडकाच्या मूलपेशीपासून बनवलेला जगातील पहिला जिवंत रोबो जो बनवला तो कोणता रोबो आणि त्याचा देश कोणता? महत्वाचा प्रश्न होता. थोडंसं रोबोट नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि चर्चेतील आहे, म्हणून मी टाकलं होतं या ठिकाणी. झेनोबोट USA ने बनवलेला हा रोबो आहे, हे सरळ सरळ या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे मराठी भाषा संदर्भात सरकारने केलेल्या कार्याबाबत काय खरे नाही. मित्रांनो, लोकराज्य जर बघितलं तुम्ही यावर्षीचे लेटेस्ट काही महिन्यांमधील, तर त्या ठिकाणी मराठी भाषा संदर्भात संपूर्ण लोकराज्य मासिक निघालेलं आहे, ते वाचणं अपेक्षित आहे. लोकराज्यमधून 2-3 प्रश्न मी मुद्दाम घेतलेले आहेत, कारण की ते सोपं 15-20 रुपयाचं मासिक आपण वाचत नाही आणि दरवर्षी MPSC त्या मासिकातून 100% 2 ते 3 प्रश्न घेते. मागील वर्षी कंबाईनला महाराष्ट्राची लोकसंख्या विचारली होती, जसंच्या तसं त्या निवडणुकी संदर्भातलं जे हे होतं लोकराज्य त्यामध्ये दिलेलं होतं, ते वाचणं अपेक्षित आहे. तुम्हाला लोकराज्य योजना ही शासकीय मासिकं वाचणं अपेक्षितच आहे. लोकसत्तासारखा, मठासारखा, सकाळसारखा एक न्यूजपेपर डेली वाचणं अपेक्षित आहे, त्याच्यातील संपादकीय वाचणं अपेक्षित आहे. मग मराठी भाषा संवर्धनासंदर्भात पहिलं म्हणजे 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला. दुसरं महाबळेश्वर जवळील भिलारला पुस्तकाचे गाव म्हणून विकसित केलं. तिसरं मराठी साहित्य संमेलनाला अनुदान 1 कोटी एवढं करण्यात आलं. आणि चौथं होतं अभिजात भाषेच्या दर्जासाठी रंगनाथ पठारे समिती नेमून अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला. मित्रांनो, 15चं उत्तर 3 चुकीचं होतं, कारण की 1 कोटी नाहीये, 30 लाखावरून 60 लाख एवढं अनुदान केलेलं आहे. माहीत असलं पाहिजे, कारण की आपण बघतोय दरवर्षी संमेलन होतात, दरवर्षी चर्चा होती की आम्हाला अनुदान कमी भेटतंय, आणि तो महत्वाचा मुद्दा आहे. मला सांगा, भाषा, महाराष्ट्राची राजभाषा कोणती, देशाची राजभाषा कोणती, ज्या 21 भाषा आहेत त्या कोणत्या परिशिष्टामध्ये आहेत? 21 आहेत की 22 आहेत, मला तेही सांगा. कोणतं परिशिष्ट? 8वं परिशिष्ट कशा संदर्भात आहे? महत्वाचं आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मग भेटलाय का? भारतामध्ये किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय? त्या कोणकोणत्या भाषा आहेत माहीत असलं पाहिजे. रंगनाथ पठारे यांनी समिती नेमली. सगळ्यात जुना पुरावा म्हणून कोणता ग्रंथ आपण त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे की हा आमचा सगळ्यात जुना ग्रंथ आहे मराठी भाषेचा? पटपट पटपट उत्तरं पाहिजेत, उत्तरं पाहिजेत. ओके, आणि पुढचा मुद्दा या ठिकाणी महाबळेश्वरचं भिलार हे गाव आहे, बरोबर. महाबळेश्वरला आणखी एक उत्पादन आहे मित्रांनो. कशासाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे ती मला सांगा. आणि भाषा पंधरवडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी हेही लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. सक्षम अभियान 2020. सक्षम अभियान म्हणतोय. महाराष्ट्र सरकारने कशाच्या जनजागृतीसाठी, कशाच्या संरक्षणाच्या जनजागृतीसाठी राबवलेले होते? तर शिक्षण, शेती, पेट्रोलियम पदार्थ आणि घनकचरा. पेट्रोलियम पदार्थ म्हणजे पेट्रोलची बचत केली पाहिजे. अभियानाचे घोषवाक्य होते की इंधन अधिक ना खपाए, आओ पर्यावरण बचाए. हे घोषवाक्य लक्षात राहू द्या. पुढे 17 नंबरचा प्रश्न. 2020 मध्ये सरकारने सरपंचाची निवड थेट निवडणुकीऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिलं विधान. दुसरं विधान होतं महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणेचाही निर्णय झालेला आहे. आणि मग ऑप्शन होते या ठिकाणी दोन्ही विधाने अचूक, विधान 1 चूक, विधान 2 चूक, दोन्ही विधाने चूक. मित्रांनो, दोन्ही विधाने अचूक आहे का? कारण की हा निर्णय झालेला आहे. सरपंचाची निवड आता थेट होणार नाहीये, सदस्यांमधून होणार आहे. आणि इकडे काय, इकडे सुद्धा नगराध्यक्ष वगैरे यांची निवड थेट होत होती, ती आता त्या सदस्यांमधून, नगरसेवकांमधून होणार आहे. म्हणून दोनही विधान बरोबर आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, इथे ग्रामपंचायत अधिनियम नेमका कधीचा आहे? ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? महत्वाचे मुद्दे. आणि सध्या ग्रामसभा कोणकोणत्या तारखांना घेतल्या जाईल असं सरकारने जाहीर केलं आहे. किती ग्रामसभा होतात वर्षातून? हे मुद्दे तुमच्यासाठी माझे आहेत, प्रश्न तुमच्यासाठी आहेत. पुढचा एक प्रश्न आणखी आहे, झडपी आणि पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे? काही मित्रांना नक्कीच हे मुद्दे माहीत असले पाहिजेत आणि मला वाटतं ते अनिवार्य आहेत. पुढे जाऊया आपण. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारी 2017ची सुधारणा रद्द केली आहे. पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवडण्यात मान्यता दिलेली आहे. मित्रांनो, ऑप्शन खाली पूर्वार्ध, उत्तरार्ध योग्य, पूर्ण योग्य की पूर्ण चूक अशा स्वरूपाचे ऑप्शन्स होते आणि या ठिकाणी पूर्ण योग्य, सगळंच योग्य आहे. कृषी उत्पन्न समिती संदर्भात सुद्धा आता जे आहे शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारी जी सुधारणा होती ती रद्द केलेली आहे आणि ज्या कार्यकारी सेवा संस्था आहे त्याच्यातील सदस्यांनाच फक्त त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार राहील, हे लक्षात ठेवावं लागेल. पुढे खेलो इंडिया युथ गेम 2020 ही स्पर्धा कुठे पार पडली असा एक प्रश्न होता. सोपा प्रश्न होता. गुवाहाटी या ठिकाणी पार पडली आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, गुवाहाटी कोणत्या राज्यात आहे? बस, सोपा प्रश्न, पटकन उत्तर द्या.
पुढे जाऊ आपण आणि या खेलो इंडियामधलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा की या ठिकाणी महाराष्ट्राने सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत. 256 पदकं महाराष्ट्र जिंकून एक नंबर होता. विजेतेपद महाराष्ट्राला मिळालं. दुसरा हरियाणा होता 200 पदकं जिंकणारा. पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 बाबत चुकीची माहिती असलेला पर्याय निवडा. मित्रांनो, चुकीची माहिती असलेला पर्याय पहिलं ही 15वी विधानसभा निवडणूक होती. दुसरं मतदारसंख्या सुमारे 8.97 कोटी इतकी होती. मतदान केंद्रे 96,661 होते. यामध्ये सरासरी मतदान 61.3 इतके झाले. नोटाचा सर्वाधिक वापर हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात झाला आणि याच वेळी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. त्या ठिकाणी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील विजयी झाले. तुम्हाला काय विचारलेलं आहे? चुकीची माहिती असलेलं विधान निवडायचं सांगितलेलं आहे 20 मध्ये आणि चुकीची माहिती पहिलंच एक लहानसं विधान होतं जे चुकीचं होतं. कारण की ही 14वी विधानसभा निवडणूक होती. किती? 14वी. गाजलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झालेत, उपमुख्यमंत्री अजित पवार झालेत. गाजलेली निवडणूक आहे. अनेक काही आपण त्या ठिकाणी बघितले. काय काय झालेलं आहे, उलटापालटी घडामोडी, अत्यंत उत्सुकतापूर्ण अशा त्या घडामोडी होत्या. ओके, 14वी विधानसभा निवडणूक, गाजलेली निवडणूक, महाराष्ट्रातील अख्ख्या म्हणजे देशामध्ये चर्चा नव्हे तर जगात चर्चा होती. त्याच्यामुळे ते संविधान शब्द वारंवार वापरला गेला आणि तो संविधान शब्द हा काय झाला? हिंदी मधला सर्वाधिक सर्चिंग झालेला, ऑक्सफर्डने जाहीर केलेला शब्द झाला. मित्रांनो, माझा तुम्हाला प्रश्न आहे, मी तो कुठेतरी टाकलाय, याच्यातच टाकलाय की मागे टाकलाय की ऑक्सफर्डने सर्वाधिक सर्चिंग झालेला इयर ऑफ दी वर्ड ऑफ द इयर असा शब्द कोणता जाहीर केला आहे? म्हणजे हिंदी सांगत नाही, हिंदी तर संविधान आहे, मात्र ओव्हरऑल मध्ये कोणता आहे तो मला सांगायचा आहे. त्याच्यावर कदाचित याच्यामध्ये प्रश्न टाकला असेल मी. पुढे आपण जाऊया. भारतीय रेल्वेचा 18वा विभाग आंध्र प्रदेशासाठी दक्षिण किनारी रेल्वे म्हणून जाहीर झालेला आहे. याचे मुख्यालय कुठे आहे? महत्वाचा, अत्यंत महत्वाचा प्रश्न, रेल्वेचे विभाग. मित्रांनो, याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातात आणि हा महत्वाचा बदल आहे. विशाखापट्टणम या ठिकाणी हे नवीन हा विभाग सुरू झालेला आहे. पूर्वी हा दक्षिण मध्य रेल्वेचा भाग होता. याच्यामध्ये गुंटकाल असेल, गुंटूर असेल, विजयवाडा असेल हे विभाग आता समाविष्ट झालेले आहेत. मात्र इथे वरती एक प्रश्न आहे मित्रांनो, एक सोपा प्रश्न. ही जी विधानसभा निवडणूक झाली, किती विधानसभेच्या जागासाठी निवडणूक झाली आहे? एसटी साठी किती जागा राखीव आहेत महाराष्ट्रामध्ये आणि एसटी साठी किती जागा राखीव आहेत? प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे मला. पटपट उत्तर द्यायचे आहे. पुढे 22 नंबरचा प्रश्न. जगातील सर्वात मोठ्या पूर्णतः डिजिटल स्वच्छता संरक्षणामध्ये सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर सर्वेक्षण, इथे संरक्षण झालं, सर्वेक्षण, सर्वात स्वच्छ शहर तिसऱ्यांदा ठरलेलं कोणतं? आग्रा, म्हैसूर, इंदोर की पुणे? तोंडपाठच असलं पाहिजे. इंदोर ही शहर 17, 18, 19 3 वर्ष सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करता आहे. राज्य कोणतं आहे मित्रांनो? राज्य सांगा बरं मला. सर्वोत्कृष्ट राज्य कोणतं? 2 नंबरचं कोणतं आणि 3 नंबरचा महाराष्ट्र आहे याच्यामध्ये. मात्र सर्वोत्कृष्ट राज्य मला सांगा. पहिल्या 10 मध्ये मुंबई आहे, 7व्या नंबरवर, तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, महत्वाचे मुद्दे आहेत. पुढे जाऊया आपण. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2019 नुसार भारताचे स्थान कितवे होते? जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक म्हणतो आहे 2019. भारताचे स्थान या ठिकाणी विचारले जात आहेत. 100वे, 136वे, 84वे, 76वे. ओके, आणि या ठिकाणी जर उत्तर बघितलं तर 76वे हे होते. मागील वर्षी भारत 78वा होता. याच्यामध्ये 1 नंबर स्वीडन आहे. संस्था म्हणाल तर जागतिक आर्थिक मंच या संस्थेने हा सर्वे केलेला आहे किंवा हा निर्देशांक जाहीर केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने वाचा, त्यावरून अचूक पर्याय असलेले उत्तर निवडा. तामिळी येओमेन हे तामिळनाडूचे अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून घोषित झाले आहे. महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य होते ज्याने ब्ल्यू मोरमॉन याला फुलपाखरू म्हणून घोषित केलं होतं राज्याचं. या दोन्ही व्यतिरिक्त उत्तराखंड, केरळ, कर्नाटकने सुद्धा आपले फुलपाखरू घोषित केले आहे आणि वरील सर्वच अचूक. मित्रांनो, या ठिकाणी सरळ सरळ वरील सर्व विधानं हे अचूक होते हे लक्षात ठेवा. ओके, महत्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा इथे तामिळ येओमेन, कारण की हे सध्या चर्चित आहे तामिळनाडूचं अधिकृत राज्य फुलपाखरू. पुढे आपला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून कोणाला घोषित केलं आहे? महाराष्ट्राचं राज्य वृक्ष कोणता आहे आणि महाराष्ट्राचं राज्य फळ कोणतं आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. पुढे पर्यटन वर्ष 2019 मध्ये कोणता घटक समाविष्ट नव्हता? पर्यटन पर्व म्हणतोय, पर्यटन पर्वमध्ये. पर्यटन पर्व ही एक घटना अत्यंत गाजलेली आहे, माहीत असली पाहिजे. देखो अपना देश, सर्वांसाठी पर्यटन, पर्यटन आणि प्रशासक, जग दाखवूया. मित्रांनो, जग दाखवूया ही कन्सेप्ट नव्हती त्या ठिकाणी. देखो अपना देश होता, सर्वांसाठी पर्यटन होतं आणि पर्यटन आणि प्रशासन हे होतं. पुढे 1 नेशन 1 टॅग हा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय व NHAI चा प्रमुख उपक्रम आहे. NHAI म्हणजे काय मला लॉंग फॉर्म सांगायचा आहे.
माहीत असला पाहिजे. अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना याचं उत्तर नक्कीच येणार. एमपीएससी वाल्यांना तर आलंच पाहिजे. पुढे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडीद्वारे टोल नाक्यावर बसवलेले सेन्सर जे आहे ते वाहनावरील फास्टॅग वाचेल आणि टोल वसूल होईल अशी ही योजना आहे. ही कधी सुरू झाली? वन नेशन वन टॅग. मित्रांनो, फास्टॅगची योजना अत्यंत महत्वाची आहे. फास्टॅग सध्या गाजलेला घटक आहे आणि महत्वाचा एक व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा तुम्ही काही प्रवास वगैरे केला तर तुम्हाला सगळ्या टोल नाक्यावर ते फास्टॅगचं काहीतरी दिसणार आहे, हे लक्षात घ्या. तर मग याचं उत्तर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर उत्तर होतं 15 डिसेंबर 2019 ही सुरुवात झाली आहे. 3 नंबरचं विधान या ठिकाणी बरोबर होतं. ओके, पुढचा प्रश्न आहे 107वी भारतीय विज्ञान काँग्रेस जी आहे तिचं थीम होतं विज्ञान व तंत्रज्ञान ग्रामीण विकास. ही परिषद जानेवारी 2020 मध्ये कुठे झालेली आहे? मित्रांनो, परिषद झालेली होती बेंगळुरूला. कुठे? बेंगळुरूला. पंतप्रधान हे तिचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. 2019ची कधी झाली मला ते सांगा. गाजलेली आहे. 2019ची परिषद कुठे झाली होती? 2018ची परिषद इम्फाळला झाली होती. 2019ची मला सांगायची आहे. पुढे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 बाबत चुकीच्या जोड्या निवडा. पहिलं होतं सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट अंधाधून, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट भोंगा, सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅडमॅन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता आयुष्मान खुराना. या ठिकाणी 4 ऑप्शन होते. चुकीचं तुम्हाला ओळखायचं होतं. चुकीचं होतं सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे पॅडमॅन, हे चुकीचं होतं. सर्वोत्कृष्ट चित्रपट मित्रांनो हेलोरो हा गुजरातचा होता. पॅडमॅन हा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट होता, हे लक्षात ठेवा. आणि मग माझा तुम्हाला प्रश्न आहे 2019 मध्ये ऑस्करसाठी गेलेला भारतातील चित्रपट कोणता? 2019चा सर्वोत्कृष्ट ऑस्कर मिळवलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? म्हणजे ऑस्करचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटलेला आहे? ऑस्कर 2019 विचारतो आहे मी. ओके, 2019 मध्ये ऑस्करसाठी गेलेला भारतीय चित्रपट विचारतो आहे मी. प्रश्नाचे उत्तर माहीत असले पाहिजे, वाचन असलं पाहिजे. पुढे हॉर्नबिल महोत्सव साजरे करणारे राज्य कोणते? ओके, हॉर्नबिल महोत्सव म्हणतो आपण याला आणि याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर ते आहे नागालँड. मित्रांनो, कलर्स ऑफ नागालँड म्हणून या हॉर्नबिलला ओळखलं जातं. हॉर्नबिल महोत्सव महत्वाचा आहे. पुढे जाऊया. जनसूचना पोर्टल जे विविध सरकारी विभागांची माहिती नागरिकांना जलद मिळवण्यास मदत करेल अशी बहुतेक सरकारी विभागांची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर देणारे राज्य कोणते? जनसूचना पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? महत्वाचं आहे आणि ते राज्य होतं राजस्थान. होतं जनसूचना पोर्टल बाबत. पुढे सर्वात मोठे सामूहिक नृत्य ज्याला लडाखचे शाही नृत्य म्हणून ओळखलं जातं त्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाला ते नृत्य कोणते? लडाखी आहे, शोंडोल आहे, बेफोल आहे की हिमडान्स आहे? मित्रांनो, उत्तर होतं शोंडेल नृत्य किंवा शेंडोल असे दोनही उल्लेख त्याचे आहेत, ते नृत्य. महत्वाचा प्रश्न या ठिकाणी होता. त्याच्यात जर बघितलं तुम्ही तर गिनीज बुक जे आहे त्या ठिकाणी त्याची नोंद झालेली आहे. महत्वाचं आहे. पुढे जाऊया आपण. जपानला धडकलेले 60 वर्षातील सर्वात शक्तिशाली टायफून किंवा चक्रीवादळ त्याचं नाव काय? बघा, त्या ठिकाणी 32चं उत्तर जर बघितलं हागिबिस हे उत्तर होतं. काय? जपानला धडकलेलं. हे जे मिताग आहे ना मित्रांनो, हे तैवानमध्ये आलेलं चक्रीवादळ आहे. हिलसा हे बांगलादेशमध्ये आलेलं. हे बांगलादेशमधला एक सगळ्यात महत्वाचा जो मासा आहे, बांगलादेशचा राष्ट्रीय मासा, त्याचं नाव हिलसा आहे. तर तुम्हाला हागिबिस हे लक्षात ठेवायचे. जपान म्हटलं की मिताग म्हटलं की तुम्हाला तैवान लक्षात ठेवायचं आहे. उत्तर आहे हागिबिस. पुढे आभासी चलन रूपातील देणग्या स्वीकारणारी संयुक्त राष्ट्र संस्थाची पहिली संस्था कोणती? युनोची पहिली संस्था कोणती जी बिटकॉइन स्वीकारते आहे, थोडक्यात असं आपण म्हणूया. ओके, आणि त्याचं उत्तर आहे युनिसेफ. मित्रांनो, युनिसेफ हे कशा संदर्भात कार्य करतं बरं? युनिसेफ या संस्थेचं लॉंग फॉर्म सांगा, मुख्यालय सांगा आणि कशा संदर्भात, कोणत्या घटका संदर्भात कार्य करतं? युनिसेफचा आभासी चलन निधी म्हणून या ठिकाणी यांनी स्वीकार केलेला आहे. पुढे जातोय आपण. कोविड-19 विधाने वाचा खालील. हुने कोरोनाचा प्रसार हा जागतिक महामारी म्हणून घोषित केला. ग्लोबल पॅन्डेमिक. दुसरं, महामारी म्हणजे असे रोग जे जगभर पसरतात, विविध देशातील लोकांवर परिणाम करतात. तिसरं, यापूर्वी स्पॅनिश फ्ल्यू 1919, 19च्या शतकातला प्लेग H1N1 2009 यांना महामारी म्हणून घोषित केलं होतं. आणि चौथं, हुने महामारीचे 4 टप्पे सांगितलेले आहेत. मित्रांनो, खाली त्याचे पुन्हा पर्याय होते 1, 2, 3, 2, 3, 1, 2, 4 आणि वरील सर्व. इथे जर तुम्ही बघितलं तर उत्तर याचं 1 होतं. का? 1, 2, 3 बरोबर होतं, चौथं चुकीचं होतं, 4 टप्पे चुकीचे होते. आधीचं सगळं बरोबर आहे, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. म्हणजे स्पॅनिश फ्ल्यू असेल, प्लेग असेल, H1N1 यांना सुद्धा महामारी घोषित केलं होतं. आणि आताच्या कोविडला केलं आहे. 4 टप्पे मी म्हटलं होतं, मात्र हुने 6 टप्पे सांगितलेले आहेत. 6 काय मित्रांनो? पहिल्या टप्प्यामध्ये प्राण्यांना त्या ठिकाणी संक्रमण होतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राण्यापासून माणसाकडे ते येतं.
तिसऱ्या टप्प्यामध्ये तुरळक माणसांमध्ये ते होतं, चौथ्या टप्प्यामध्ये माणसामधून माणसांमध्ये ते पसरतं, पाचव्या टप्प्यात एका देशातून दुसऱ्या देशात जातं आणि सहाव्या टप्प्यात 2 देशांमधून अनेक देशांमध्ये त्याचा फैलाव होतो. 6 टप्पे फिट ठेवा डोक्यामध्ये. पुढे जातोय आपण. ही किंमत निर्धारण योजना असून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळावा याची सुनिश्चिती करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. किंमत निर्धारण योजना. उत्तर आहे ऑपरेशन ग्रीन. काय आहे उत्तर? ऑपरेशन ग्रीन. 2018-19च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये MIEWS नावाचं एक वेब पोर्टल याच्यासाठी स्थापन केलं होतं. हे पोर्टल लक्षात राहू द्या, MIEWS. ओके. TOT जे पिकं आहेत त्याचे दर निश्चित करायची होती. म्हणजे टोमॅटो, बटाटा आणि कांदा हे 3 जे आहे, TOT टोमॅटो, बटाटा, कांदा या 3 पिकांच्या दरासंदर्भात मुख्यतः ही योजना सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, इस्रायलचा डॅन डेव्हिड पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय व्यक्ती कोण? भारताला इस्रायलचा एक सर्वोत्कृष्ट पुरस्कार भेटलेला आहे, भारतीय व्यक्तीला भेटलेला आहे. उत्तर होतं या ठिकाणी वरीलपैकी नाही. म्हणजे ऋषी सुनाक, त्याच्यानंतर सई परांजपे, त्याच्यानंतर काम्य कार्तिकेयन, विदित गुजराती. मित्रांनो, यापैकी एकही नाही. तर उत्तर होतं गीता सेन. या स्त्रीवादी कार्यकर्ता आहेत, त्यांना हा पुरस्कार भेटलेला होता. मग हे कोण आहेत ऋषी सुनाक? तर हे युकेचे अर्थमंत्री म्हणून यांची नियुक्ती झाली आहे. मुद्दाम हे ऑप्शन एकही असे काही टाकलेले नाही मित्रांनो. ऑप्शन टाकताना सुद्धा विचारपूर्वक वाचन करून, अभ्यास करून, महत्वाचं इन्फोसिसचे जे अध्यक्ष आहेत नारायण मूर्ती, त्यांचे जावई आहेत, हे एक सहज लक्षात राहू द्या. मात्र युकेचे अर्थमंत्री. दुसरं सई परांजपे, साहित्य अकादमी पुरस्कार अनुवादासाठी मिळालेला आहे यांना. नरसिंह शहाचं अँड देन वन डे आणि मग एक दिवस हे अनुवाद यांनी केलेला आहे, सई परांजपे. पुढे काम्य कार्तिकेयन जर बघितलं तुम्ही, माउंट ॲकोनगा गुवा हे जे शिखर आहे ते यांनी सर केलं आहे. सर्वात तरुण व्यक्ती आहेत. आणि विदित गुजराती यांनी प्राग मास्टर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवलेले आहेत. 4 ऑप्शन. मात्र या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहिजे होतं गीता सेन. काय? गीता सेन. पुढे जातोय आपण. हाऊडी मोदी कार्यक्रम 22 सप्टेंबर 2019 अत्यंत गाजलेला अमेरिकेत पार पडला. हाऊडी मोदी शेअर ड्रीम ब्राईट फ्युचर असे नाव असलेला हा कार्यक्रम कोठे झाला? न्यूयॉर्क, लास वेगास, ह्युस्टन, वॉशिंग्टन DC. हे उत्तर कोणाचं चुकायला नको होतं. ह्युस्टन या ठिकाणी झालं आहे. NRG स्टेट त्या ठिकाणी ते होतं. NRGने त्याची हे केली होती, आयोजन केलं होतं. टेक्सास स्टेटमध्ये हा कार्यक्रम झाला होता. आणि हाऊडी म्हणजे काय? तर हाऊ डू यू डू. काय? हाऊ डू यू डूचा हा संक्षेप होता. लिहून घ्या. विचारलं जाऊ शकतं. मागे MPSCने असे काही प्रश्न विचारलेले आहेत. टेक्सास इंडिया फोरम जे आहे तिने याची स्थापना केलेली होती, किंवा म्हणजे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. पुढे जातोय आपण. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी UPS मदान यांची नियुक्ती झाली. ते कितवे आहेत मुख्य निवडणूक आयुक्त? मित्रांनो, 6वी मुख्य निवडणूक आयुक्त आहे. मग यांची नियुक्ती कोणी केली आहे? कोण करतं बरं मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती? याच्या आधी सचिवही राहिलेले आहेत, मुख्य सचिव. ओके. आणि मग या ठिकाणी निवडणूक आयोगासंदर्भात आलेला आहे. मला सांगा, महाराष्ट्राचा निवडणूक आयोग कधी स्थापन झाला? भाग 9 जो आहे त्याच्यानुसार 243 स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण आणि शहरी यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असते. मग विधानसभेच्या निवडणुका कोण घेतं? मला सांगा. राज्य निवडणूक आयोग की केंद्र निवडणूक आयोग? विधानसभेच्या निवडणुका राज्यातल्या निवडणुका आहेत. उत्तर द्या, कन्फ्यूज व्हाल. पुढे खालील विधानांचा विचार करा, चुकीची निवडा. पहिलं होतं NRC, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन. तुम्हाला माहित आहे हा मुद्दा किती गाजलेला आहे. हे भारतीय नागरिकांच्या नावे असलेले एक रजिस्टर आहे. 1951ला फक्त एकदाच NRC तयार केले गेले होते. त्यानंतर आतापर्यंत अद्ययावत केले गेलेले नाहीये आणि वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही. 39चं उत्तर मित्रांनो 4 होतं, म्हणजे सगळेच बरोबर. NRC भारतीय नागरिकांची नावं असलेलं रजिस्टर आहे. ओके. दुसरं 1951ला फक्त एकदाच हे तयार केले आहेत. त्यानंतर हे अद्ययावत केले गेलेले नव्हते आणि त्याची प्रक्रिया आता नंतर चालू झालेली आहे. पुढे भारताचा 65वा ग्रँडमास्टर बुद्धिबळ ठरणारा महाराष्ट्रातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर, त्याचं नाव काय? मित्रांनो, या ठिकाणी रौनक साधवानी हे ते नाव आहे. हे ते उत्तर आहे. मग गिरीश कौशिक काय आहे? तर हा 63वा होता. आपण 65वा बघतोय. 64वा जर बघाल तर प्रिथू गुप्ता होता. आणि पुढे अभिमन्यू पुराणिक हा सुद्धा एक महाराष्ट्राचा जुना एक हे आहे, ग्रँडमास्टर आहे, 49वा. पहिला ग्रँडमास्टर कोण मला सांगा? भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण? सगळ्यांनाच माहीत असलं पाहिजे. 1987-88 दरम्यान तो ग्रँडमास्टर ठरलेला आहे. पुढे संयुक्त राष्ट्राचा सासा वाका पुरस्कार प्रमोद कुमार मिश्रा, PK मिश्रा म्हणून सुद्धा आपण यांना ओळखतो, तो कोणत्या क्षेत्रासाठी दिला गेलेला आहे यांना?
सौरऊर्जा संवर्धन, आपत्ती जोखीम व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन की प्रदूषण नियंत्रण? उत्तर होतं आपत्ती जोखीम व्यवस्थापन. हे PM कार्यालयातील अतिरिक्त सचिव म्हणून आहेत आणि हा पुरस्कार निप्पॉन फाउंडेशन आणि UNची UNDRR या संस्थेने दिलेला आहे. पुढे सरोगसी नियमन विधेयक 2016 लोकसभेमध्ये संमत झालेले आहे. त्यानुसार कोणत्या तरतुदी आहेत? योग्य पर्याय निवडा. पहिलं होतं भारतीय दाम्पत्याला परोपकारी सरोगसीची परवानगी देण्यात आली. दुसरं होतं मात्र त्यासाठी दाम्पत्याच्या कायदेशीर विवाहाला 5 वर्षे पूर्ण झाली असली पाहिजे. तिसरं होतं सरोगट माता ही 25 ते 35 वयादरम्यान असावी. तिचा कधी ना कधी विवाह झालेला असावा. तिला स्वतःचे मूल असावी आदीचे. अशा महिलेला आयुष्यातून केवळ 2दाच सरोगट माता बनता येईल. मित्रांनो, उत्तर या ठिकाणी होतं. उत्तर या ठिकाणी होतं. तुम्ही जर बघितलं तर सरोगट माता फक्त एकदाच बनता येतं. किती वेळेस? फक्त एकदाच त्या ठिकाणी सरोगट माता बनता येते, हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी विधान 1, 2, 3 बरोबर होतं. चौथं विधान चुकीचं होतं. 25 ते 35 वयोगट बरोबर आहे. स्वतःचं मूल असलं पाहिजे, विवाह झाला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे, हे लक्षात राहू द्या. पुढे SDG काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, अर्थातच शाश्वत विकास उद्दिष्टे. हा आंतरराष्ट्रीय विकासासाठी हाती घ्यावयाची 17 उद्दिष्टे आणि त्या अंतर्गत 169 लक्ष्यांचा संच आहे. पहिलं विधान. दुसरं, ही उद्दिष्टे सर्व देशांवर बंधनकारक आहेत. वरील विधानांचा विचार करा आणि उत्तर द्या. 44. मित्रांनो, 44चं उत्तर 1 होतं. 1 म्हणजे काय? विधान 1 बरोबर. म्हणजे 17 उद्दिष्ट आहेत, 169 लक्ष्य आहेत, हे बरोबर. मात्र सर्व देशांवर बंधनकारक नाहीये. सर्व देशांवर बंधनकारक नाहीये. मित्रांनो, कधीपासून लागू झालं? SDG कधीपासून लागू झालेलं आहे? माहीत असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. आता याचे उत्तर आहे ना, बघा, बरेचशा प्रश्नांची उत्तर मी जे विचारतो आहे ते ज्या विद्यार्थी मित्रांनी आपली टेस्ट जॉईन केली आहे त्यांना PDF विश्लेषण शीट भेटणार आहे. PDF ॲनालिसिस जे केलेलं आहे त्याची शीट PDF स्वरूपामध्ये त्यांच्या व्हॉट्सअपवर येईल. त्यांना ते सगळे उत्तरं भेटतील. मी ज्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीये सध्या, विचारतो आहे, मात्र इतर विद्यार्थ्यांनी किंवा त्यांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये हे उत्तरं देणं अपेक्षित आहे. नंतर तुम्हाला त्याचं विश्लेषण डिटेल स्वरूपात मी देतोच आहे. ओके, ते तुम्हाला भेटणारच आहे. ते तुम्हाला आज आणखी 1 तासभरामध्ये भेटून जाईल. पुढे SDG 25 सप्टेंबर 2015 या दिवशी 17व्या आमसभेने याला संमती दिली आहे. हे पाठच असलं पाहिजे. SDG हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे नागरी सेवा दिन कधी साजरा केला जातो? 45. उत्तर होतं 29 एप्रिल. ओके, मग 15 एप्रिलला काय आहे? भारतीय सेना दिन आहे. 22 मार्चला काय आहे? जागतिक जल दिन आहे. 4 मार्चला काय आहे? जागतिक वन दिन आहे. हे बाबी माहीत असले पाहिजे, तोंडपाठ असले पाहिजे मुद्दे. पुढे 2019चा 28व्या सरस्वती सन्मान कोणाला भेटला? 28वा सरस्वती सन्मान म्हणतोय मी, जो के. शिवा रेड्डी यांना भेटलेला आहे. काय? 46 नंबर बरोबर आहे. के. शिवा रेड्डी यांना भेटलेला आहे. मग नासिर शर्मा काय नाव आहे? कशासाठी भेटलंय? नासिर शर्मा कोण आहेत? तर या लेखिका आहेत ज्यांना व्यास सन्मान भेटलेला आहे. दुसरा, नरसुद्दीन शहा काय आहेत? तर यांना तन्वीर सन्मान भेटलेला आहे रूपवेद प्रतिष्ठानचा. आणि चौथं, चंडीप्रसाद भट्ट काय आहेत? तर यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. मात्र आपलं सरस्वती सन्मानचं उत्तर आहे के. शिवा रेड्डी. या सगळ्या ऑप्शनवर मी चर्चा करतो आहे, तुम्ही त्या नोटिंग करून घ्यायच्या आहेत. आणखी 2 तासभर ही लिंक ओपन राहणार आहे, नंतर प्रायव्हेट होणार आहे. तुम्ही हा या ठिकाणी लाईव्ह संपल्यानंतर लगेच पुन्हा बघून काही मुद्दे सुटले असतील तर ते 1 तासामध्ये सॉल्व्ह करून घेऊ शकतात. पुढे आपण जातो आहोत. आसर अहवाल, जो देशातील शिक्षणाची प्राथमिक वार्षिक स्थिती दर्शवितो, त्याने 2019च्या अहवालामध्ये कोणत्या वयोगटावर भर दिला व जाहीर करणारी NGO कोणती? आसर अहवाल अत्यंत महत्त्वाचा, दरवर्षीचा एक महत्त्वाचा मुद्दा हा असतो. 4 ते 8 वर्ष हा वयोगट त्यांनी फोकस केला होता आणि प्रथम ही संस्था आहे. हे सरळ आहे. त्यांचं म्हणणं होतं की 90% बालकांची नोंदणी झालेली आहे 4 ते 8 वर्षामध्ये. हा निष्कर्ष सुद्धा त्यांनी काढलेला आहे. पुढे सुंदर गाव पुरस्कार योजना ही कोणाच्या नावे सुरू होणार आहे? बघा, उत्तर सरळ होतं. RR पाटील यांच्या नावाने ही योजना सुरू होणार आहे. आपल्याला माहित आहे RR पाटील यांचं कार्य मोठं आहे. RR पाटील यांच्या नावाने आणखी कोणती महत्त्वाची योजना ग्रामीण भागामध्ये राबवली जाते मित्रांनो? तंटे वगैरे मिटवण्यासाठी ती मला सांगा. पुढे प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे त्याबाबत खालील पर्यायांचा विचार करा. पहिलं होतं 2015 मध्ये महाराष्ट्रात ही योजना सुरू झाली. दुसरं होतं या अंतर्गत प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना 3 हप्त्यामध्ये 5,000 रुपये दिले जाते. तिसरं होतं केंद्राकडून या योजनेकरता 60% तर राज्याकडून 40% निधी पुरवण्यात येतो. आणि चौथं होतं या योजनेअंतर्गत देशभर 2 ते 8 डिसेंबर 2019 दरम्यान मातृवंदना सप्ताह राबविला गेला. ओके, बघा 50 नंबरचा प्रश्न आहे. ओके, 50 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर याचं होतं 2. उत्तर काय होतं? 2 म्हणजे काय? विधान 1, 2, 3, 4 बरोबर, म्हणजे 1 चुकीचं होतं. 1 काय आहे बघा?
महाराष्ट्रामध्ये 2015ला सुरू झालेली नाही आहे, तर नोव्हेंबर 2017ला ही योजना सुरू झाली आहे. ही 5,000ची मदत लक्षात ठेवा. 60-40 निधीचा हा रेशो लक्षात ठेवा आणि मातृवंदना सप्ताह लक्षात ठेवा. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत सगळे. ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे ना, त्यांना या प्रश्नांची किंमत कळेल की यार काय पेपर होता. म्हणजे तुमच्या तोंडातून असे शब्द निघालेच पाहिजे, 1 नंबर पेपर भाऊ. काय 1 नंबर पेपर. असा पेपर कोणी काढणार नाही. कारण की मित्रांनो, 3 दिवस मेहनत घेतलेली आहे 50 प्रश्नांसाठी. मेहनत केलेली आहे म्हणून सांगतो आहे, फुकट गप्पा मारत नाही आपण. ओके, तर चला या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा. या वर्षीची प्री माझा जो विद्यार्थी असेल तो क्रॅक केल्याशिवाय राहणार नाही. मात्र मी सांगतोय त्या पद्धतीने फॉलो करावं लागेल. मी सांगतोय त्या पद्धतीने सगळे मुद्दे या ठिकाणी कव्हर करावे लागतील. तर चला, अशा पद्धतीने ही टेस्ट आपण बघितली. थोडंसं बराच वेळ तुम्ही या ठिकाणी थांबलात आणि मला अभिमान आहे ज्या मित्रांनी पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत हा व्हिडिओ ऐकला, हे लेक्चर पाहिलं लाईव्ह, त्या मित्राचा मला अभिमान आहे. खाली कमेंट करा कोणी कोणी लेक्चर शेवटपर्यंत, पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. त्यांचा मला अभिमान आहे. पुढची टेस्ट येणाऱ्या रविवारी होणार आहे. मित्रांनो, दर रविवारी आपली कंबाईनची एक टेस्ट असणार आहे. लास्ट टेस्ट आपली जी आहे ती आपली रेग्युलर 100 मार्क्सची होणार आहे. सगळ्या प्रश्नांचं एकदम जबरदस्त पेपर मी काढणार आहे. आणि जेव्हा तुम्ही 8 टेस्ट देणार ना मित्रांनो, इतक्या साऱ्या प्रश्नांची तुमचं रिव्हिजन झालेलं असणार आहे की प्री क्रॅक करण्यामध्ये तुम्हाला खूप सुलभ त्या ठिकाणी होणार आहे. तर चला, सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. अभ्यास पाहिजे, मला अभ्यास पाहिजे. पुढची टेस्ट कोणत्या घटकावर होणार आहे, कोणत्या विषयावर होणार आहे, हे तुम्हाला 1-2 दिवसामध्ये कळवण्यात येईल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नवीन मित्रांना जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल PSO कंबाईन प्रीची, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. कॉल करू नका कृपया, व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला डिटेल्स भेटतील आणि तुम्हाला ती टेस्ट जॉईन करून या महासरावामध्ये सहभागी होता येईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतर सुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.